कोपरगाव तालुक्यात पंचायत समिती येथे एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष माननीय मंगेशभाऊ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली कांबळे कुटुंबियांचे आमरण उपोषण संपन्न। नमस्कार, आपण बघत आहात RKS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कोपरगाव तालुक्यातील सासनळी येथील शिवनाथ कांबळे नामक व्यक्तीचे घरकुल काही स्थानिक लोकांनी जाणून बुजून अडवणूक केले असून ही एक अन्यायकारक बाब आहे। या अनुषंगाने आजपर्यंत 6 वर्षापासून या कुटुंबाला गावातील स्थानिक काही लोकांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासकीय रमाई घरकुल योजनेपासून वंचित ठेवले। ही बाब मंगेश आवताडे यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण लावले होते। या उपोषणासाठी प्रमुख पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष मंगलताई पाईक, जिल्हा संघटक सागरभाऊ गांगुर्डे, तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे, तालुका संघटक वाल्मिक भाऊ गायकवाड, फकीरा चंदनशिव सोनू आहेर, ॲडव्होकेट नितीन पोळ, सोनू कांबळे, नामदेव पवार, कैलास पवार, रंगनाथ मरसळे, अमोल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते। बेमुदत उपोषण शासकीय कामकाज सुरू सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत कुठलंही अन्न पाणी न घेता कांबळे कुटुंबियांनी केले। ही वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले असता तत्काळ गट विकास अधिकारी पठारे यांनी विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांना संबंधित प्रकरणाची येत्या 10 ते 15 दिवसात सखोल चौकशी करून तात्काळ जागेची मोजणी ग्रामपंचायतने करून या कुटुंबाला तात्काळ शासकीय घरकुल देण्यात यावे असे कायदेशीर न्याय द्यावा अशा आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बघत राहा RKS न्यूजसाठी अविनाश कांबळे, चासनळी। या ठिकाणी 8 जुलै रोजी कोपरगाव तालुक्यामधील चासनळी येथील एक कांबळे नामक या ठिकाणी कुटुंब पंचायत समिती समोर या ठिकाणी घरकुलाची मागणी, घरकुल आम्हाला घरकुल देण्यात यावे, फक्त देण्यात यावे नाही, घरकुल आहे, ऑलरेडी आलेलं आहे आणि या अनुषंगाने ते घरकुल आम्हाला आमची जागा आहे, आमच्या जागेवर देण्यात यावे यासाठी उपोषणास या ठिकाणी बसलेला आहे। म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटना, सर्व सामाजिक कार्यकर्ते, मग त्याच्यामध्ये लवली संघटना असेल, अण्णाभाऊ साठे विचारमंच असेल, कोपरगावमधील जे वैचारिक सर्व सामाजिक कार्यकर्ते, एकलव्य आदिवासी परिषद आहे, बहुजन टायगर फोर्स आहे, सगळे सामाजिक कार्यकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज बसलेलो आहे। त्याची मागणी करत आहे, परंतु तिथील काही स्थानिक लोक राजकीयाच्या मदतीने या ठिकाणी यांचं घरकुल यांना भेटू नये, या ठिकाणी यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे। म्हणून या ठिकाणी जो गट नंबर आहे, या गट नंबरमधील यांना घरकुल या ठिकाणी तात्काळ देण्यात यावे या ठिकाणी। आणि जो ग्रामसेवक आहे यांनी हलगर्जीपणा केलेला आहे, म्हणून जर एक अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार याच्यावरती सुद्धा तात्काळ या ठिकाणी गुन्हा दाखल करून याला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही सर्व ठिकाणी बसलेलो आहे। आणि जर या ठिकाणी ही मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या काळामध्ये जो भव्य स्वरूपाचा जो मोर्चा असेल, मग तो मोर्चा या पंचायत समितीमध्ये असेल नाही, अधिकाऱ्यांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे आणि मग जसेच तसे उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक या कुटुंबासाठी आम्ही रस्ते